परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फक्त हा एकनाथ शिंदेसाठीच मेसेज होता का, तर तसं नाही आहे. हा मेसेज सुनेत्रा पवारांसाठी सुद्धा होता. परंतु मध्यंतरी त्यांनी, कारण सुनेत्रा पवार हा, परंतु त्यांनी 2 मुद्दे जे होते, अर्थ खात्याचा जो मुद्दा होता त्यासाठी इथं फडणवीस खाता देत नाही, मग त्यांनी बैठकीत सांगितलं राष्ट्रवादीच्या. आणि त्यानंतर त्यांनी अमित शहाची भेट घेतली दिल्लीमध्ये जाऊन. जय पवार असतील किंवा पार्थ पवार होते, यांच्यासोबत त्यांनी अमित शहाची भेट घेतली होती. आणि या बैठकीत सुद्धा अर्थ खात्याचा मुद्दा हा चर्चेत आला होता, असे ते यावेळेस खूप चर्चा झाली होती. त्यामुळं मला असं एकंदरीत वाटतं. तुमच्या माहितीसाठी मी लेटेस्ट न्यूज सांगतो तुम्हाला. जय पवारांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलेलं आहे की आमचं मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली आहे. आणि मला नाही वाटत की राष्ट्रवादी आता त्या स्थितीमध्ये आहेत की फडणवीसांना पार करून थेट वरती चर्चा शिंदेसारखे करतील. कारण कालची जी आपण आता ज्या कार्यक्रमाचा संदर्भ देऊन एकनाथ शिंदेची किंवा फडणवीस यांची ही जी बातमी सांगितली, त्याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हेही क्लिअर केलं की राष्ट्रवादी अर्थ खातं मागितलेलं आहे. हे क्लिअर केलं त्यांनी की राष्ट्रवादीला अर्थ खातं हवं आहे, पण जोपर्यंत माझ्या वरिष्ठांकडून मला मार्गदर्शन येत नाही तोपर्यंत ह्या चर्चा पुढे सरकणार नाहीत. याचा अर्थ अजून दिल्लीच्याच मनात नाहीये की राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळालं पाहिजे, किंवा राष्ट्रवादीचा अजून तसा आवाका लक्षात येणार. राज्याची अर्थव्यवस्था आता किती नाजूक आहे किंवा अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत, हा जो एकूण अर्थव्यवस्था आवाका लक्षात येत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीकडे अर्थ खातं दिलं जाणार नाहीये. आवाक्याचा तो मला ऍक्च्युली तुम्हाला ना आवाक्याचा प्रश्न नाही वाटत आहे की ते जर अर्थ खातं दिलं तर राष्ट्रवादी आता कुठेतरी थांबलेली जी दिसते ना ती वेगाने पुढे जाईल. आमदारांना निधी मिळतील, त्यांची कामं होतील आणि परत मग त्यांना थोडी ताकद मिळेल. मग दादांच्या जाण्यामुळं जे काही संकट राष्ट्रवादीवर ओढवलेलं आहे त्यातनं ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत. आमदार निधी आपल्याला मिळवून आपली कामं होतील या दृष्टीनं सुनीलराव वहिनींकडे जात आहेत. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याला खीळ बसणं ही अर्थ खातं त्यांच्याकडे नसणं ही सगळ्यात मोठी बाब आहे. आणि जर अर्थ खातं नसेल, काम नसेल, तर हळूहळू हे आमदार त्यांच्यापासून लांब नाही होणार, मात्र कामं होत नाहीत आमच्या मतदारसंघामध्ये. त्यामुळे कुठेतरी भाजपला तिथं पेस मिळेल. आणि एक मिनिट, मी फक्त एक पूर्ण करतो. आणि मी ज्या प्रकारे मी नेहमी म्हणतो की भाजप फक्त आजचा उद्याचा विचार नाही करते, 5 वर्षांचा विचार करतात. ते 2029च्या निवडणुकीचा विचार करतात आणि त्याच्या येणाऱ्या नंतरच्या निवडणुकीचा सुद्धा विचार करतात की भविष्यामध्ये जर स्वबळावर लढायचं असेल तर आपल्याला कुठं कुठं पेस आहे आणि अर्थ खात्यामुळे तिथे पेस निर्माण करू पाहतायत. मला वाटतं अनुभव पण तेवढाच महत्वाचा असेल, कारण जो अनुभव अजितदादांकडे होता तो मला वाटतं सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल का, हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, सुरुवातीचे काही दिवस आठवा, ज्यावेळेस लाडकी बहीणचा निधीचा प्रश्न येत होता त्यावेळेस समाज कल्याण विभाग असेल किंवा इतर विभाग असतील त्याचा सगळा निधी वळवून इकडे वाटप करावं लागत होतं. त्याच वेळेस सरकारची नाकीनऊ येत होते. आणि अशा काळामध्ये त्यात आता अजितदादा नाही आहेत, अनुभवी माणूस नाही आहेत, कोटीचं कर्ज आहे. आणि असं असताना एक अनुभव वहिनींवरती अन्याय होईल की आपण त्यांच्या कॅपॅबिलिटीवरती आपण प्रश्नचिन्ह, कारण की त्यांच्याकडे ऐका नाही 90% जरी काम 10% नेत्याचं असलं तरी 90% काम हे त्या हा त्यांच्या कॅपॅबिलिटीवरचा प्रश्न घ्यायचा मुद्दाच नाहीये. जो प्रशासनाचा अनुभव लागतो किंवा जो अर्थव्यवस्थेचा अनुभव लागतो, जो अजितदादांकडे अर्थव्यवस्थेचा अनुभव होता, तो आता सुनेत्रा पवारांकडे अनुभव नाहीये. ह्यामुळे एवढा अनुभव तर मुख्यमंत्र्यांकडे पण नाहीये, कारण की परंतु ऐका, आपण ऐका, आपला मुद्दा भरकटतोय असं मला वाटतंय. कारण मी चर्चेची सुरुवात केली होती ना, ती यासाठी केली होती की सुनेत्रा पवार दिलेले जातात हा मुद्दा त्यातला म्हणजे हायलाईट करण्यासारखा होता. अर्थ खात्याचा मुद्दा एक त्याच्यात असू शकतो, मुद्दा आहे त्याच्या बरोबर आहे, परंतु सुनेत्रा पवार सुद्धा दिलेल्या जाण्यास सुरुवात झाली होती. आणि आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस अजित पवार सत्तेत सहभागी झाले त्यानंतर सुद्धा काही त्यांचे मुद्दे होते, त्यांना काही खाते अपेक्षित होते, त्यावेळेस त्यांनी सुद्धा थेट दिल्लीमध्ये अमित शहाशी चर्चा केली होती जाऊन तिथे. आणि प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, त्यांनी सुद्धा मध्यंतरी विविध मुद्द्यावरती अमित शहाची भेट घेतलेलीच आहे ना, आपण हे नाकारू शकत नाही. म्हणून कुठतरी फडणवीसांना साईडला करून राष्ट्रवादीचे नेते सुद्धा दिल्लीमध्ये जात होते, आपण हे नाकारू शकत नाही. कारण हे चर्चा मीडियावरती फोटो पण आले त्याचे आणि त्यांनी ट्विटमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना पण हा संदेश फडणवीसांनी एक प्रकारे दिलेला दिसतोय.